ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। मूकं करोति वाचालं लङ्गायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर कालच्या सत्रामध्ये जे आहे आपण मंत्र संख्या 6, 7 आणि 8 याच्यावरती चर्चा केली। तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का काय विषयावरती आपण कुठल्या विभागावर आपण चर्चा केली होती? कनिष्ठ हरे अधिकारी कृष्णा प्रभुजी। हरे कृष्णा। हा बोला माताजी। हा, मंत्र 6 मध्ये आपण जे आपण सर्व जीवात्मे आहोत भौतिक जगातले नाही ठीक आहे ते ठीक आहे, सर्व ते नाही विचारलं मी, फक्त एवढंच विचारलं कुठल्या विभागाची चर्चा केली. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. मला एक विचारायचं होतं. बोला माताजी. मराठी आपण एक्झाम देताना हिंदीमध्ये देऊ शकतो का की मराठीमध्ये द्यावं लागतं? ते तुमच्यावरती आहे. तुम्ही BVRV मध्ये फोन करा, ते तुम्हाला सांगते. परीक्षा द्यायला काही समस्या नसते. हा, पण मला आता ना हे मराठीचं एवढं जमत नाही प्रभुजी. मला हिंदी भक्तिशास्त्री जॉईन करायचं आहे. हो, खूप चांगलं आहे. मग ते कधी चालू होईल? तेव्हा माझी ही भरलेली जी लक्ष्मी आहे ती तिकडे ट्रान्सफर होऊ शकते का? हो, ते होतं. तुम्ही BVRV मध्ये बोला. क्लासच्या वेळेस आपण ह्या गोष्टी चर्चा करत पण नाही. मला माहिती नाही म्हणजे कुणाला फोन करायचे प्रभुजी तिथं? तुम्ही ज्या प्रकारे एनरोलमेंट केली या पाठ्यक्रमासाठी त्या प्रकारे तुम्हाला जे आहे ज्यांच्याकडून केली त्यांना तुम्ही सांगा, ते तुम्हाला करून देतील. ठीक आहे प्रभुजी. ओके. हरे कृष्ण प्रभुजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. ठीक आहे, तर कालच्या सत्रामध्ये जे आहे आपण चर्चा केली होती एक महाभागवताचा दृष्टिकोन जो आहे त्याच्यावरती.
तर संक्षिप्तमध्ये मंत्र 8चा जे आढावा आहे तोही आपण बघू. कशा प्रकारे भगवंतांचं जे आहे दिव्य रूप आहे, दिव्य गुण आहे, जे एक साधारण मनुष्यासारखे नाहीत, अर्थात ते त्यांचं सर्व काही दिव्य आहे. तर भगवंतांचे जे दिव्य गुण आहे असे त्यांचा, जसं आपण बघितलं की त्यांचं रूपही दिव्य आहे. ते सर्व सामर्थ्यवान आहेत. ते अर्चा विग्रहाच्या रूपामध्ये अवतरित होतात आणि त्यांच्या कृपेने ते सर्व जीवांना त्यांच्या इच्छानुसार वस्तू प्रदान करतात. ते परिभू आहेत, ते सर्वात महान आहेत. ते आत्माराम आहेत, आत्मनिर्भर आहेत. आपण हे बघितलं कशा प्रकारे ते शुद्ध आहे आणि अपापविद्ध आहे. तर भगवंतांचे हे जे दिव्य रूप आहे ते दाखवतं की कशा प्रकारे ते निराकार नाहीयेत. त्यांचं जे रूप आहे ते भौतिक जगाच्या रूपांसारखं नाहीये, त्याची आपण चर्चा केली. ते अकायम बद्दल, नंतर आपण अशनाविरम अर्थात त्यांच्या नाडी किंवा वाहिन्या नाहीत. जशा एखाद्या व्यक्तीचं पंचमहाभूतांचं शरीर बनले, त्याच्यामध्ये नाडी किंवा वाहिन्या असतात. त्यांच्या शरीर आणि आत्म्यामध्ये, मनामध्ये कुठलाही भेद नाही. जसं आपण आपलं जे शरीर आहे, भौतिक शरीर, त्याच्यात आपल्याला स्पष्टपणे जाणीव आहे की आत्मा, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर वेगवेगळं आहे. भगवंत जे आहे ते निसर्ग नियमाच्या द्वारे त्यांना शरीर प्राप्त होत नाही. अर्थात जसं आपल्याला निसर्ग नियमाद्वारे जबरदस्तीने हे भौतिक शरीर धारण करायला लागतं. ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टता आहे. आपण जो पहिला श्लोक बघितला, कसं भगवंतांचं शरीर जे आहे ते सच्चित आनंद विग्रह आहे. आपण बघितलं की भगवंत सर्व शक्तिमान आहेत. त्यांच्या एका अंगाने ते बाकी सर्व अंगांची कार्य करू शकतात. आणि श्रुतींमध्ये ह्याही गोष्टींची चर्चा येते, कशा प्रकारे त्यांना हात नाहीत किंवा त्यांना पाय नाहीत, अपाणिपाद. पण ते तरी स्वीकार करतात, हात नसले तरी, आणि ते पाय नसले तरी ते बाकींच्याहून अगदी जोरात जलद गतीने धावतात. तर ते असं का आहे? तर त्याची आपण चर्चा केली. अर्चा विग्रहांना आपण अगदी सहजतेने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. अर्चा विग्रहांची काय विशेषता आहे, कसे ते आचार्यांद्वारे प्रमाणित आहेत, कसे ते भगवंतांच्या भगवंतांच्या रूपाहून अभिन्न आहेत, ते कसे एक विस्तारित रूप आहेत आणि ते भक्ताची सेवा स्वीकार करण्यासाठी अवतरित होतात. आपण चर्चा केली कशा प्रकारे भक्त जे आहेत, एक शुद्ध भक्त, त्यांना आवाहन करून प्राणप्रतिष्ठा केली जाते. तर आपण जेव्हा बघितलं की भगवंत जीवात्म्यांच्या इच्छेनुसार त्यांना वस्तू प्रदान करतात, मदत करतात. तर हे कशाच्या आधारावर? तर त्यांची योग्यता आणि इच्छेच्या आधारावर. मग त्याच्यावर आपण सुंदर उदाहरणे बघितलं होतं आणि भगवंतांच्या कृपेची चर्चा केली. ते उदाहरण, जज बद्दलचं उदाहरण आपण बघितलं, कशा प्रकारे काय करणं गरजेचं आहे. आणि त्याला जर योग्यता प्राप्त करायची, त्यांनी योग्यता जरी घेतली असेल तरी त्याला संमतीची गरज आहे. तर ते आपण बघितलं, जरी एखाद्याकडे योग्यता असेल तरी त्याला जे आहे भगवंतांच्या कृपेची गरज आहे. आणि भगवंत जे आहेत जीवात्म्याला त्याच्या इच्छेनुसार एकतर नरकात जायसाठी मदत करतात किंवा भगवत धामात जायसाठी मदत करतात. भगवंत कशा प्रकारे सर्वात महान आहेत
ते सर्व जी जीवात्मे आहेत ते बद्ध जीवात्मे अनादी काळापासून त्यांच्याकडे भिकेची माग करताय, वेगवेगळ्या प्रकारे इंद्रिय तृप्तीसाठी भीक मागताय. जे निरीशेषवादी आहे ते मुक्तीसाठी भीक मागतात. तर जोपर्यंत व्यक्ती आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीची त्याला साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीची भीक ही मागतच राहतो. पण आपण बघतो भगवंत जे आहेत ते आत्मनिर्भर आहेत. जेव्हा 5000 वर्षापूर्वी ते प्रकट झाले, तर त्यांनी आपलं पूर्ण प्रकटीकरण दर्शवलं. त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असुरांचा वध केला आणि त्यासाठी त्यांना काही विशेष प्रयत्न करायला लागला नाही. त्यांनी त्या असुरांनाही मारण्यासाठी काही आयुध वगैरे आपण बघतो, जेव्हा ते वृंदावनमध्ये होते, कुठल्या अशा आयुधांनी वगैरे असुरांना मारलं नाही. अगदी सहजतेने त्यांची हत्या केली. त्यांनी अगदी वयाच्या 7 वर्षाच्या कमी वयामध्येच त्यांनी गोवर्धन पर्वताला उचललं आणि नंतर त्यांनी जे आहे कुठले सामाजिक बंधन वगैरे जे आहे त्याची पर्वा न करता आपल्या परमभक्तांसोबत गोपींसोबत त्यांनी रास नृत्य केलं. भगवंत कशा प्रकारे शुद्ध आहे त्याची आपण चर्चा केली की चैतन्य महाप्रभू पण भगवंतांचे जे गोपीं सोबत जे त्यांची रासलीला आहे त्याचा त्यांनी गुणगौरव केले. एक दृष्टिकोनातून बघितलं तर चैतन्य महाप्रभू हे एक महान संन्यासी आहेत. ते स्त्रियांना जवळही येऊ देत नसत, दूरूनच त्यांना ते प्रणाम करत असत. तर अर्थात एवढे ते कडक संन्यासी असूनही त्यांनी हे जे भगवान श्रीकृष्णांचं आणि गोपींचं जे रासनृत्य आहे त्याचं त्यांनी गुणगान केलं आणि ते कसं परमपवित्र आहे तेही सांगितलं. तर भगवंत जे आहेत ते शुद्ध आहेत. ते एका सूर्याप्रमाणे ते जी काही वस्तू त्यांच्या संपर्कात त्यालाही शुद्ध करते. त्यांच्या संपर्काने सर्व काही शुद्ध होतं. आणि जे आपण बघितलं अपाप विद्धम अर्थात एक संघाचा किती महान एक परिणाम होऊ शकतो. तर तिथे आपण ते सुदुराचार त्याच्याबद्दल चर्चा केली. पापीचेत सुदुराचार. तर ते अपाप विद्धम असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे पाप स्पर्श करू शकत नाही. कोण आहेत जे त्यांना त्यांच्या ह्या दिव्यतेला त्याचे गुणगान करू शकत नाही, सराहना करू शकत नाही. तर जे पतित विस्मृती झालेले जीवात्मा आहेत, जे ज्यांचं ज्ञान योग्य नाहीये, जे अल्पज्ञ आहेत आणि जे भौतिक प्रकृतीच्या प्रभावाने प्रभावित झालेले आहेत, असे जे जीवात्मे आहेत ते त्यांचं भगवंतांचं गुणगान करू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण जे आहे मंत्र 8 ची चर्चा केली होती. आज जे आहे आपण मंत्र 9 ची चर्चा सुरू करणार आहोत. तर हे जे मंत्र 9 इथून आपण चर्चा सुरू करतोय. तर मंत्र 9 मध्ये जे आहे आपण जो वेगवेगळ्या मंत्रांचा प्रवाह बघितला, ज्याच्यात आपण बघितलं की कशा प्रकारे सुरुवातीपासून ईश स्तुती, नंतर ईशावास्य तत्वाची चर्चा केली, मग त्याचा अन्वय व्यतिरेक अशा प्रकारे आपण एक सुंदर हा प्रवाह जो चालू होता याच्यात मागच्या कक्षेपर्यंत महाभागवताचा दृष्टिकोन आहे तिथपर्यंत चर्चा केली. आता जे आहे मंत्र 9 ते 11 आणि 12 ते 14. तर जेव्हा आपण मंत्र 9 ते 11 जे आहेत यांची चर्चा करणार आहोत. जर आपण भगवंतांना, ईश्वराला व्यवस्थित जाणू शकलो नाही तर काय होईल?
याची चर्चा मंत्र 9 ते 11 मध्ये आहे. आणि मंत्र 12 ते 14 मध्ये जर आपण त्या ईश्वराला व्यवस्थित त्याची पूजा केली नाही, आराधना केली नाही, तर काय होईल? याच्याबद्दल 12 ते 14 मंत्रामध्ये चर्चा आहे. तर आज आपण जे आहे प्रयत्न करू 9 ते 11 हे जे श्लोक आहे, त्यात जसं संभव आहे त्याच्यानुसार आपण त्याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करू. हा जो विभाग आहे याच्यात पूर्ण 9 ते 14 हा एक विभाग आहे. जसं आपण मागे चर्चा करताना बघितलं होतं, की नंतर 4 ते 8 मध्ये जे आहे ईश्वराच्या अचिंत्यत्वाबद्दल चर्चा आहे आणि त्याच्यात मंत्र 6, 7 जे आहेत ते एक महाभागवताचा आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे. मंत्र 8 मध्ये महाभागवत ईश्वराला कसा जाणतो. पण मंत्र 9 ते 14 हा पूर्णच विभाग जो आहे याच्यात आपण ईश्वराला व्यवस्थित समजणं किंवा ईश्वराबद्दल जे काही गैरसमज आहे आणि विशेष करून मंत्र 9 ते 11 मध्ये जे आज आपण चर्चा करणार विद्या आणि अविद्या, आणि या विद्या आणि अविद्या शब्दांचा मंत्र 9 मध्ये, 10 मध्ये, 11 मध्ये कशा प्रकारे वेगवेगळा अर्थ होतो त्याची आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. शक्य झाल्यास आपण प्रयत्न करायचा की जे स्क्रीन असते स्क्रीनवरती जे आहे ना आपण खाडाखोड नाही करायची, मग ते वाचायला वगैरे कठीण जातं. इथे काय ऑप्शन आहे का आपण बघायला पाहिजे ना. ठीक आहे, चांगलं आहे. आता कोणी केलं होतं आता? संजीवनी दशवंते. परत एकदा ट्राय करा. आता ऑप्शन डिसेबल केला. होतं का बघा. स्क्रीन खराब. ठीक आहे, व्हायला नाही पाहिजे. मंत्र 9. अंधं तम प्रविशन्ति ये विद्यामुपासते ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रतः. भाषांतर. अविद्येची उपासना करणारे अर्थात अविद्येत कार्य करणारे लोक घोर अज्ञानात प्रवेश करतील, परंतु तथाकथित ज्ञानाचा विकास करणारे लोक त्यांच्यापेक्षाही घोर अंधकारात प्रवेश करतील. तर मंत्र 9 जे आहे इथे आपण पहिल्या परिच्छेदामध्ये ज्या प्रकारे सांगितलंय की विद्या जी आहे आपण इथे स्पष्टतेने बघू शकतो की अविद्येत कार्य करणारे घोर अज्ञानात, पण जे विद्या म्हटलेलं आहे ते
ततो भूयते तमो विद्यायाम रतः, तर ते त्यांच्यापेक्षाही घोर अंधकारात प्रवेश करतील. तर आता तिथे अविद्या आणि नंतर विद्येबद्दल सांगण्यात आलेले आहे. तर इथे पहिल्या परिच्छेदामध्ये प्रभुपादजी त्याची स्पष्टता देतात. का अविद्येच्या तुलनेत विद्येमध्ये रत असलेले लोक अजून घोर अंधकारात कसे जातील. नंतर परिच्छेद 2, 3, 4 याच्यामध्ये अविद्याम उपासते त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. परिच्छेद 4, 5, 6, 7, 8, 9 याच्यामध्ये विद्यायाम रतः, आता जे विद्येमध्ये रत आहे त्याच्याबद्दल चर्चा आहे. आणि विशेष करून ह्या परिच्छेदांमध्ये 5 ते 8 मध्ये जे वेद वादर्थ आहे त्यांची चर्चा करण्यात आलेली आहे. आणि 9व्या परिच्छेदामध्ये जे माया अपहृत ज्ञान आहे त्यांची चर्चा झालेली. तर आपण पहिल्या परिच्छेदापासून चर्चा सुरू करू. कोणी कृष्णलोक प्रभू वाचा. हरे कृष्ण प्रभुजी. नित्य कीर्तन प्रभू, वाचू प्रभुजी. नित्य कीर्तन प्रभू आहेत का प्रभू? हा हा ठीक आहे. हरे कृष्ण. हे तुम्ही वाचायला देणार आहे कोणाला? प्रभुजी ते सिक्वेन्स वर देताना कोणी असं वाचत नाहीये ते. ठीक आहे, कृष्णलोक प्रभू वाचा. ओके प्रभू. भाषांतर. अविद्येची उपासना करणारे अर्थात अविद्येत कार्य करणारे लोक घोर अज्ञानात प्रवेश करतील, परंतु तथाकथित ज्ञानाचा विकास करणारे लोक त्यांच्यापेक्षाही घोर अंधकारात प्रवेश करतील. तात्पर्य. या मंत्रात विद्या आणि अविद्या यांची तुलना केली आहे. अविद्या किंवा अज्ञान निश्चितच धोकादायक आहे, परंतु चुकीचे किंवा दिशाभूल करणारे ज्ञान त्याहून अधिक धोकादायक असते. श्री ईशोपनिषदातील हा मंत्र गतकाळापेक्षा सद्यस्थितीसाठी अधिक समर्पक आहे. आधुनिक संस्कृती लोक शिक्षणाच्या क्षेत्रात खूप प्रगत आहेत, पण परिणामी लोक पूर्वीपेक्षा अधिक दुःखी आहेत, कारण जीवनातील सर्वात महत्वपूर्ण अंग अर्थात आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष करून भौतिक प्रगतीवर अवास्तव भर दिला जात आहे. आता आपण जे आहे रूपाजी इथे जे सांगतायत की श्री ईशोपनिषदातील हा मंत्र गत काळापेक्षा सद्यस्थितीसाठी अधिक समर्पक आहे. तर ज्या ज्या भक्तांना वाटतं की ते समर्पक आहे त्यांनी ऑनलाईन हात वर करायचा आहे. ऑनलाईन म्हणजे जे तिथे एक ऑप्शन असतो की तुम्ही हात वर केला असं दिसतं. अर्थात मग आपल्याला समजेल की कुठले भक्त जे आहेत त्याच्याशी समर्पक या विधानाशी ते संमत नाहीयेत. कोणी संमत नाहीये का? कोण कोण ह्या विधानाशी संमत आहेत? प्रभुपादजींनी ते जे दिलेले आहे की हा मंत्र गत काळापेक्षा सद्यस्थितीसाठी अधिक समर्पक आहे. तसा हात वर नाही करायचा आहे. हरे कृष्णा प्रभूजी. इथे हँड रेड करण्यासाठी खाली ऑप्शनच नाहीये माझ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी नाही करू शकत. हँड राईट येईना प्रभूजी. हरे कृष्णा. तिथे रिॲक्शन मध्ये ना, हा. रिॲक्शन मध्ये तर गेल्यानंतर हे नाही रिॲक्शन म्हणून हा रिएक्शन आहे. त्याच्यामध्ये हा ते रिॲक्शनला क्लिक केलं ना तिथं वरती आहे रेज ऑन म्हणून. अर्थात एक किंवा काही जे 3-4 सदस्यच
याच्यासाठी संमत आहेत असं दिसतंय. बाकी एक तर सर्वांना हा मुद्दा संमत नाहीये किंवा समजलेला नाही. 4 भक्तांचे हात वर आहेत. ठीक आहे, 5. मला समजलंच नाही प्रभूजी हा मुद्दा, म्हणून मी हात वरती नाही केला. इथे दिलंय ना, श्री ईशोपनिषदातील हा मंत्र गत काळापेक्षा सद्यस्थितीसाठी अधिक समर्पक आहे. आणि हो. याचं सविस्तर प्रभुपादजींनी ते सांगितलेलं आहे की अविद्या किंवा अज्ञान निश्चितच धोकादायक आहे, परंतु चुकीचे किंवा दिशाभूल करणारे ज्ञान त्याहून अधिक धोकादायक असते. तर त्याच्याबद्दल स्पष्टताही दिली आहे. आपण ते वाचल्यानंतरच सर्वांना वोटिंग मतदान विचारण्यात आले. ठीक आहे. एकंदर बघितलं तर आपल्या कक्षेमध्ये 5-6 भक्त जे आहेत त्यांनाच या बाबतीत स्पष्टता आलेली आहे. बाकी अन्य भक्त एकतर कोणी, कारण बऱ्याचदा व्हिडिओ बंद असला की बाकी अन्य गोष्टी चालू असतात. तर वेगवेगळ्या गोष्टी अवलंबून आहेत त्याच्यावरती. तर इथे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जो इथे प्रभुपादजी सांगतायत. आता तुम्ही हात खाली केला तरी चालेल. आपल्याला एक स्पष्टता हवी होती की कक्षेमध्ये किती भक्तांना ह्या आध्यात्मिक चर्चेबद्दल व्यवस्थित समजू शकताय आणि त्याच्यामध्ये समजायला प्रयत्नशील आहेत. जसं माताजींनी सांगितलं की मुद्दा समजला आणि ते कमीत कमी प्रयत्नशील तरी असलं पाहिजे. अगदीच कोणी कक्षामध्ये झोपलंच असेल किंवा व्हिडिओ बंद करून दुर्लक्षित असेल, ते शिकणं कठीण जातं. तर प्रभुपादजी जेव्हा इथे स्पष्टता देत आहेत की गत काळापेक्षा सद्यस्थितीसाठी अधिक समर्पक आहे, तर हे आपण बघू शकतो की कशा प्रकारे जेव्हा लोकांना एखाद्या गोष्टीचं अज्ञान असतं, तर त्या अज्ञानामध्ये निश्चितपणे ते धोकादायक असतं. पण जेव्हा ज्ञानाच्या नावाखाली व्यक्तीची दिशाभूल केली जाते, त्याला चुकीच्या दिशेला नेलं जातं, तर आपण आधुनिक समाजामध्ये बघतो आणि प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे आधुनिक शिक्षण प्रणाली, आधुनिक जे शिक्षण देणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, महाविद्यालय वगैरे जे आहेत, तर इथे खरोखर ते एक स्लॉटर हाऊस किंवा जे आपण म्हणतो कत्तलखान्याप्रमाणे आहेत. का? तर त्याच्याद्वारे मुलांना त्यांची प्रगतीसाठी मदत करण्यापेक्षा त्यांची जी जीवनाबद्दलची धारणा आहे, जीवन कसं जगलं पाहिजे, जीवनाचं लक्ष्य काय, त्या सगळ्या चुकीच्या धारणा त्यांना शिकवल्या जातात आणि त्यामुळे त्यांचा एक प्रकारे आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांचा विनाशच केला जातो किंवा ते त्यांच्यासाठी बिलकुलही लाभदायक नाहीये. तर त्यामुळे बाहेरील दृष्टिकोनातून जेव्हा म्हटले आधुनिक संस्कृती लोक शिक्षणाच्या क्षेत्रात खूप प्रगत आहे, तर हे शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती काय आहे? ती प्रगती सांगतात की पूर्वीपेक्षा लोक अधिक दुःखी आहेत. तरी कुठल्या प्रकारची प्रगती आहे? बघितलं तर पूर्वी जेव्हा कोणी वैद्यकीय क्षेत्रात ज्ञान प्राप्त केलं असेल, तर वैद्य जे आहेत, आजही जे प्रामाणिक वैद्य असतात, ते कधी कुठल्याही प्रकारे आजारी व्यक्तींकडून पैसे मागत नाहीत. अर्थात ही वैद्यकीय सेवा मुफ्तपणे दिली जाते. त्याच प्रकारे जे वैदिक संस्कृतीत शिक्षा प्रदान केली जाते, तर कधी शिक्षणासाठी तो पैसे उकळण्याचा धंदा केला जात नसे. पण आज बघितलं जातं की शिक्षण प्रणाली अर्थात एक अशा प्रकारचा धंदा झालाय की हे स्पष्ट आहे की प्रत्येकाला पदवी प्राप्त करायची आहे. त्याला जर पुढे कामधंदा पाहिजे असेल तर त्याला
कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात, ते अभियंत्याच्या क्षेत्रात असेल किंवा ते वैद्यकीय क्षेत्र असेल, कुठे ना कुठे एका क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केली पाहिजे, ज्ञानार्जन केलं पाहिजे आणि त्याचा अशा प्रकारे फायदा उचलला जातो, की त्याने जर त्याला पुढे इंग्लिश शिकणं गरजेचं आहे, तर त्याला लहानपणापासूनच इंग्लिशच्या शाळांमध्ये टाकलं पाहिजे किंवा सेमी इंग्लिश तरी टाकलं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांची जी फी आहे, ती कमीत कमी इतकी असली पाहिजे. तर त्याचं थोतांड किंवा त्याचा जो एक धंदाच बनवला गेलाय. तर हे खूप स्पष्टतेने दिसून येतं, की पूर्वीच्या तुलनेमध्ये आज लोक अधिक दुःखी आहेत. पूर्वीच्या तुलनेमध्ये आज लोक जास्त त्यांचं शोषण केलं जातंय. आज बघितलं जातं, की लोक स्पर्धा करतायत. जी IIT किंवा अन्य ठिकाणी जी काही लोकांना प्रवेश प्राप्त करण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. तर त्याच्यासाठी पूर्वी असायचं, की लोक त्यांच्या पदवी महाविद्यालयात 11वी ला गेले, की तयारी सुरू करायचे. आता असं झालंय, की ते पहिले 10वी होतं, आता 8वी 9वी पासनं आणि काही ठिकाणी तर 5वी पासूनच ते IIT मध्ये प्रवेश करण्यासाठी मुलांच्या वेगवेगळे क्लासेस वगैरे त्यांचे घेतले जातात. अर्थात सांगायचं काय, की जे पूर्वी एक असा आदर्श जीवन होतं. पूर्वी जे मुलांचं बाल्यावस्था, त्याच्यानंतर त्यांची पौगंडावस्था, किशोरावस्था सगळ्याचा विचार करून त्यांना योग्य रीतीने त्यांचं शारीरिक वृद्धी, त्यांची मानसिक प्रगती, त्यांचा आध्यात्मिक विकास सर्व गोष्टींवरती सुयोग्य विचार करून त्यांना मदत केली जात असे आणि त्यामुळे ते संतुष्ट आणि आनंदी जीवन जगत होते. पण आज बघितलं प्रभुपादजी ते स्पष्ट लिहितायत, की परिणामी लोक पूर्वीपेक्षा अधिक दुःखी आहेत. आणि ते आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष करून भौतिक प्रगतीवर अवास्तव भर दिला जात आहे. अवास्तव अर्थात गरजेपेक्षा खूप जास्त, जी वास्तविकता नाहीये. अर्थात जरी मुलाला शिकवण्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे आणि त्याच्यानंतर असं दिसतंय, की त्याला जर कामधंद्याला लागायचं असेल, तर तिथेही पैसे द्यायला लागतायत. तिथेही काही वर्ष त्याला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे किंवा असे बरेचसे जे आहे त्यांना आव्हान आहेत जीवनामध्ये. तर त्यामुळे हे वास्तविक नाहीये. तर वास्तविक रीतीने कसं जगलं पाहिजे त्याचं प्रशिक्षण देणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा परिच्छेद कोण वाचते? हरे कृष्ण प्रभुजी. विद्येसंबंधी सांगावयाचे तर पहिल्या मंत्रात स्पष्ट सांगितले आहे, की भगवंत प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि या सत्याची विस्मृती हेच अज्ञान होय. मनुष्य हे सत्य जितके विसरतो तितका तो अधिक अंधकारात राहतो. या दृष्टीने पाहिले तर शिक्षणाच्या तथाकथित प्रगतीत अग्रेसर होणारी नास्तिक संस्कृती तिच्याहून कमी शिक्षित संस्कृतीपेक्षा अधिक धोकादायक आहे. तर इथे प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे पहिल्या मंत्रात आपण चर्चा केली होती. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिता मा गृहा कस्य सिद्धनम. तर भगवंत जे आहे ते प्रत्येक ईशावास्यमिदं सर्वं सगळ्याचे ते स्वामी आहेत आणि याची जी विस्मृती आहे ते अज्ञान आहे. बरोबर. जेवढं मनुष्य हे सत्य विसरतोय तितका तो अंधकारात राहतोय. तर ते आपण पुढे असुर्या नामते लोका वगैरे चर्चा केली. या दृष्टीने पाहिलं तर शिक्षणाच्या तथाकथित प्रगतीत अग्रेसर होणारी, तर इथे काय म्हटलेलं आहे? तथाकथित.
अर्थात ती वास्तविक प्रगती नाहीये. वास्तविक प्रगती आणि तथाकथित प्रगती हे दोन्ही वेगवेगळं आहे. ही जी तथाकथित प्रगती आहे त्याच्यात अग्रेसर होणारी नास्तिक संस्कृती. आता जसं बरेचसे पालक आपल्या मुलांना या तथाकथित प्रगतीसाठी प्रोत्साहित करतात आणि जेव्हा ते या तथाकथित प्रगतीत अग्रेसर होतात तर त्यांची जी विचारधारा आहे ती नास्तिक विचारधारा बनते आणि हे बघितलं जातं की ते पालक प्रोत्साहित करतात त्यांच्या मुलांना की तुम्ही पाश्चात्य देशामध्ये गेलं पाहिजे. तिथली चालचलन, तिथले आदर्श विचार, आता तिथले आदर्श विचार जर एखाद्या आदर्श संस्कृतीमध्ये व्यक्ती गेला तर तिथे आपण विचार करू शकतो की तिथले आदर्श विचार स्वीकार करणं. पण जर पाश्चात्य देशातली सद्यावस्थेतली जी विचारधारा संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये जाऊन तिथले विचारांना कवटाळणं तिथल्या विचारांना स्वीकारणं हे तर खूपच धोकादायक आहे. त्यामुळे इथे म्हटलंय की ते कमी शिक्षित संस्कृतीपेक्षा अधिक धोकादायक आहे. अर्थात जे कमी शिक्षित लोक आहेत जरी ते जास्त बाह्य दृष्टिकोनातून शिकलेले नसले तरी जर ते संस्कृतीच्या ढाच्यामध्ये संस्कृतीच्या जे चालचलन आहे जे विचार आहेत त्याच्यामध्ये त्यांची वाढ झाल्यामुळे कमीत कमी जे चांगले सद्गुण आहेत चांगले विचार आहेत त्यांना ते सन्मान करतात. त्यांना जरी वेगवेगळे जे गणित विज्ञान किंवा रसायनशास्त्राचं विज्ञान किंवा अन्य ह्या गोष्टींमध्ये ते जरी शिक्षित नसले तरी त्यांना कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे आणि जे वैदिक सभ्यतेनुसार कसे जीवनाचे वेगवेगळे अंग आहेत कसं पुढे गेलं पाहिजे कमीत कमी तेवढ्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्याची परंपरेने तेवढं तरी त्यांना ज्ञात असतं. त्यामुळे आजकालची तथाकथित प्रगती करणारी लोक आहेत ते नास्तिक संस्कृतीला कवटाळतायत त्याला स्वीकारतायत. त्यांच्यापेक्षा ही कमी शिक्षित लोक खूप चांगली आहेत. ह्या प्रकारे प्रभुपाद ते स्पष्टता देत आहेत की कमीत कमी ते कमी शिकलेले असले तरी त्यांचं गंतव्य जे आहे ते त्यांना अधःपतन होऊन पशूंच्या योनीमध्ये जायला प्रेरणा दिली जात नाहीये. पण आजकालच्या तथाकथित प्रगतीमध्ये निश्चितच आहे की हे तथाकथित प्रगती करणारी लोक नास्तिक संस्कृतीला कवटाळल्यामुळे यांचं अधःपतन होणार आणि ते पशु योनीत प्राप्त करणार. तर त्यामुळे खरोखरच आपण हे समजू शकतो की ते जे दिलेलं आहे अगदी आजच्या सद्यस्थितीनुसार खूप समर्पक आहे. पुढे वाचा. हरे कृष्ण. वाचू का? तुम्ही हरे कृष्ण. ज्यांनी वाचलं नाही त्यांनी वाचा. मी वाचू का प्रभूजी?
एक एक वाचा, जे नाही वाचता वाचा, आपण भरपूर सारे परिच्छेद आहे. कर्मी, ज्ञानी आणि योगी असे मनुष्यांचे निरनिराळे वर्ग असतात. इंद्रिय भोगाच्या कार्यात मग्न असणाऱ्यांना कर्मी म्हणतात. आधुनिक संस्कृतीत 99.9% लोक औद्योगिकरण, आर्थिक प्रगती, समाजसेवा, राजकारण इत्यादी नावाखाली केवळ इंद्रिय भोग करीत आहेत. पहिल्या मंत्रात वर्णन केलेल्या भगवत भावनेचा अपवाद वगळता वरील सर्व कार्ये कमीत अधिक प्रमाणात इंद्रियांच्या संतुष्टीकरिता केली जातात. तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे अगदी स्पष्टतेने दिलेलं आहे. हे जे 3 वर्ग आहे, कर्मी, ज्ञानी आणि योगी, तर याच्यातला पहिला हा जो वर्ग आहे कर्मी, हे निश्चितच इंद्रिय भोगाच्या कार्यात मग्न आहे. आणि त्याची वेगवेगळी जी नावं आहेत, कुठल्या कुठल्या नावाखाली इंद्रिय भोग चालू आहेत, तर औद्योगिकीकरण, आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली आपण प्रगती करत आहोत. वेगवेगळ्या प्रकारे इंद्रिय भोग करायचा आहे, पण तोही जर शास्त्राचा आधार नसला तर कशा प्रकारे त्या प्रकारच्या इंद्रिय भोगाने व्यक्ती स्वतःचं आणि दुसऱ्यांचे नुकसानच करतो. तर आजकालचं जे औद्योगिकीकरण चालू आहे, त्याच्यामुळे आपण बघतो की कशा प्रकारे जो काही कचरा, जी काही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून घाण बाहेर निघते, तर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य मार्ग त्यांना माहीत नसल्याने, किंवा तो जो त्याच्यातून जो न लागणारा सगळा अ, कचरा आहे, तो इतका घातक आहे की त्या कचऱ्याला हे नद्यांमध्ये टाकतात. आणि त्यामुळे जे नद्यांचं पाणी पिण्यायोग्य पाणी आहे, त्याला जर कोणी पिलं तर एक पाणी हे जीवन म्हणतात, आणि ते नद्यांचं पाणी पिऊन लोक त्यांचं जीवन जगू शकत होते. आता हे औद्योगिकीकरणाच्या नावाखाली यांनी त्या नद्यांना एवढं प्रदूषित केलंय की जर कोणी त्यांचं पाणी पिलं तर यांनी जे काही त्याच्यात कचरा, वेगवेगळ्या प्रकारचे विषारी द्रव्य सोडले, त्याच्यामुळे लोक मरूही शकतात. त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जायला लागतंय. तर अर्थात हे जे बघितलं जातंय आधुनिक समाजामध्ये, तर ही प्रगती, ही खरी प्रगती आहेच नाही. जरी कोणाला इंद्रिय भोग जरी करायचा असेल, तरी जर त्यांनी वैदिक शास्त्रांच्या निर्देशानुसार जीवन जगले, तर त्याच्यामध्ये व्यक्तीला ह्या जीवनातही तो आनंदी राहू शकतो आणि त्याचं भविष्यही उज्ज्वल असतं. पण आधुनिक समाजात ह्या ज्या चुकीच्या मार्गाने, चुकीच्या दिशेला लोकांना नेलं जातंय, इंद्रिय भोगाच्या नावाखाली का म्हटलं तरी ते सर्व एक विनाशाचंच कारण आहे. आर्थिक प्रगती, तर असं म्हटलं जातं की भारताची जी आर्थिक प्रगती आहे, ती बाकी सर्व अन्य देशांपेक्षा, अमेरिका, जे कुठले देश आहेत त्या सर्व देशांपेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ होती. पण जसं आपण आपल्या वैदिक सभ्यतेला सोडून पाश्चात्य संस्कृतीला स्वीकारलं, त्याच्यामुळे हळूहळू लोकांनी आपल्या घरातलं जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं पूर्वी स्नान करण्यासाठी गंगा, जे तांब्याचे वेगवेगळे भांडे असायचे, घरात पाणी साठवायसाठी वेगळे, तर जे काही घरामध्ये मूल्यवान वस्तू होत्या, त्या लोकांनी अगदी नगण्य भावाने विकल्या. हे
विचार करून की घरामध्ये ओझं का ठेवायचं किंवा एवढ्या जड वस्तूंची काय गरज आहे आणि त्याच्या जागी प्लास्टिक घरामध्ये घेऊन आले. आणि त्याला ते समजतात की आम्ही आर्थिक प्रगती केली. किंवा अन्य बाकी गोष्टीत आपण समजू शकतो कशाप्रकारे लोकं निव्वळ मूर्ख बनले आहेत आर्थिक प्रगतीच्या नावाखाली. समाजसेवा, राजकारण याच्यातही आपण बघतो की समाजसेवेचा लक्ष्यही काय आहे? बऱ्याचदा तर व्यक्तीला स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची असते. कशाप्रकारे मी सर्व लोकांना मदत करतोय, माझं नाव, प्रतिष्ठा वाढली पाहिजे. राजकारणात लोकांना आपला मतदारसंघ, मतं देणारी लोकांची संख्या वाढली पाहिजे. त्याच्यासाठी वाटलं जर आम्ही काय करू, दुसऱ्या देशातून दुसऱ्या लोकांना त्यांचे भारतीय आहेत म्हणून आधार कार्ड बनवून देऊ. ते लोकं ह्या देशामध्ये देशाची किती वाट लावतील त्याचाही आम्ही विचार करणार नाही. पण का? तर आमचा आमचं मतं वाढली पाहिजे, आमची सत्ता टिकून राहिली पाहिजे, आमची खुर्ची जी आहे ती हलली नाही पाहिजे. तर अर्थात हा जो इंद्रिय भोग आहे, तो त्या व्यक्तीसाठीही त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे आणि बाकी अन्य लोकांसाठी घातकच आहे. त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की ही सर्व जी कार्य आहेत, जिथे भगवत भावना नाहीये, हे केवळ इंद्रियाच्या संतुष्टीसाठी केलं जातंय. पुढे वाचा. प्रभूजी मी वाचू? हं. भगवद्गीतेच्या 7.15 भाषेत इंद्रियभोगी लोक मूढ किंवा गाढव आहेत. गाढव मूर्खपणाचे प्रतीक आहे. श्री ईशोपनिषदाप्रमाणे इंद्रिय सुखाकरिता व्यर्थ धडपड करणारे लोक अविद्येची उपासना करीत असतात आणि शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली जे अशा प्रकारच्या संस्कृतीला मदत करतात ते स्थूल इंद्रिय भोग करणाऱ्यांपेक्षा अधिक नुकसान करीत आहेत. निरीश्वर लोकांनी केलेली शैक्षणिक प्रगती नागाच्या फण्यावरील बहुमूल्य मण्या इतकीच धोकादायक असते. मणिविभूषित नाग मणी नसलेल्या नागापेक्षा अधिक धोकादायक असते. हरिभक्ती सुधोदय 3.11-12 या ग्रंथात नास्तिक लोकांनी केलेल्या शैक्षणिक प्रगतीची तुलना प्रेतावरील रत्नमालांच्या सजावटी बरोबर केली आहे. इतर देशांप्रमाणे भारतातही काही लोक प्रेत यात्रा काढतात. शोकाकुल नाटकांना बरे वाटावे म्हणून अशी यात्रा काढण्याचा प्रघात आहे. अगदी त्याचप्रमाणे आधुनिक संस्कृतीमधील कार्य ही भौतिक जगातील अविरत दुःखे झाकण्याकरिता लावलेले एक पिंगळच म्हणावे लागेल. इंद्रिय भोग हा अशा कार्यामागचा उद्देश असतो. परंतु मन इंद्रियाहून श्रेष्ठ आहे, बुद्धी मनाहून श्रेष्ठ आहे आणि आत्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून वास्तविक शिक्षणाचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा आत्म्याच्या आध्यात्मिक मूल्यांचा साक्षात्कार हाच असला पाहिजे. ज्या शिक्षणाने या उद्देशाची प्राप्ती होत नाही त्याला अविद्याच म्हटले पाहिजे. अशा अविद्येचा विकास करणे म्हणजे अज्ञानाच्या घोर अंधकारातच जाणे होय. तर इथे जे प्रभुपादजी भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातला 15वा श्लोक अर्थात भगवंत जे आहे 14व्या श्लोकामध्ये सांगतात कशा प्रकारे तेराव्या श्लोकात चर्चा होते. भगवंत 3 गुण जे आहेत त्या 3 गुणांद्वारे या सर्व जगताला त्यांच्या माया शक्तीद्वारे मोहित केलं जातं आणि त्यामुळे जे लोक मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते अर्थात तेच लोक या मायेच्या प्रभावातून वाचू शकतात जे भगवंतांना शरणागत होतात. पण असेही लोक आहेत की जे भगवंतांना शरणागत होत नाही. तर ते कोण आहेत? तर ते सांगताना भगवंतांचा न मां दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमः मायापृत ज्ञान आसुरं भावमाश्रितः. अर्थात अशी जी लोक आहेत
इथे 4 प्रकारच्या लोकांची चर्चा करण्यात आलेली आहे. जे मूढ किंवा मूर्ख आहेत, कर्मी लोक आहेत. दुसरं जे आहे नराधम लोक, तिसरं जे माये अपहृत आहेत आणि चौथं ज्यांनी आसुरी भावाला स्वीकार केला आहे. अशा 4 प्रकारच्या लोकांची चर्चा करतात. तर त्याच्यात हे जे मूढ आहेत त्यांच्याबद्दल प्रभुपादजी सांगतायत, कर्मी लोकांबद्दल. तर प्रभुपादजी स्पष्टतेने म्हणताय की मूढ किंवा ते गाढव आहेत आणि गाढव हे जे आहे हे मूर्खपणाचं प्रतीक आहे. तर प्रभुपादजी त्यांच्या 25 ऑगस्ट 1973च्या लंडनमध्ये दिलेल्या भगवद्गीता 2ऱ्या अध्यायातल्या 19 आणि 20 या श्लोकावर प्रवचन देताना प्रभुपादजी खूप सुंदरतेने सांगतात, कृष्ण भावनामृत जे आहे हे कशा प्रकारे सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. हे सर्व समाजासाठी उत्कृष्ट कल्याणाचं कार्य आहे. या समाजातली लोक जे आहेत हे निश्चित रूपाने मूर्ख आहेत आणि त्यांना खरं ज्ञान नाहीये. त्यांच्या खऱ्या वास्तविक स्थितीबद्दल त्यांना जाणीव नाही आहे आणि ते अहर्निश दिवस रात्र जे आहेत ते कष्ट करतायत. त्यामुळे त्यांना मूर्ख किंवा मूढ म्हटलेलं आहे. मूढ अर्थात गाढव. आणि गाढव जे आहे रात्रंदिवस धोब्याकडून थोडा घास प्राप्त व्हावा यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात. बघितलं तर घास हा सगळीकडेच उपलब्ध असतो, पण तरी गाढव काय विचार करतं की मी जर या धोब्यासाठी खूप कठीण कष्ट केले नाही तर मला खायला घास भेटणार नाही. तर याला मूढ म्हटलेलं आहे किंवा गाढवाची मानसिकता म्हटलेली आहे. पण जेव्हा व्यक्ती बुद्धिमान बनतो आणि बुद्धिमान कसा बनेल, जेव्हा तो या ज्ञानाला जीवनात अवलंबतो तेव्हा तो हळूहळू बुद्धिमान बनत जातो. तर अर्थात हे खूप महत्वाचं आहे. प्रभुपादजी ते सांगतायत कशा प्रकारे व्यक्तीने जे आहे गाढवासारखं मूर्ख न राहता मनुष्य जीवनाचा लाभ घेऊन त्याने जे वैदिक शास्त्रांचं ज्ञान, कृष्ण भावनामृताचं जे ज्ञान आहे, भक्तिमय जीवनाच्या ज्ञानाद्वारे प्रगती केली पाहिजे. फक्त इथे जसं म्हटलं की इंद्रिय सुखासाठी अविद्येची उपासना करणारे किंवा शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली अशा प्रकारच्या अर्थात नास्तिक संस्कृतीला मदत करणे, तर ते स्थूल इंद्रिय भोग करणाऱ्यांपेक्षा अधिक नुकसानदायक आहे. आता इथे हे खूप सुंदर उदाहरण दिलेले आहे हरिभक्ती सूर्योदय मध्ये. कशा प्रकारे सामान्य नागापेक्षा मणिविभूषित नाग जो आहे तो अधिक धोकादायक असतो. हे नास्तिक लोकांची जी शैक्षणिक प्रगती आहे ही मंडनम लोकरंजनम अर्थात याची जी तुलना आहे की प्रेतावरती ज्या प्रकारे सजावट केली जाते तर त्या प्रकारे याची तुलना केलेली आहे. तर आपल्यापैकी कोणाला याचा अनुभव आहे, कोणी आहे असं बघितलं आहे का की हा खरोखर जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर तिथे अशा प्रकारे सजावट केली जाते. हरे कृष्णा प्रभूजी. हा बघितलेला आहे प्रभूजी. तर शास्त्रात याचं स्पष्टीकरण दिलेलं कशा प्रकारे हे जे हरिभक्ती शुद्धोदय इथे म्हटलेलं आहे तर सांगितलंय त्याच्यामध्ये 3:11 मध्ये की भगवत भक्ती हीनस्य जातीहि शास्त्रं जपस्तपः अप्राणस्यैव देहस्य मंडनम लोकरंजनम अर्थात अप्राणस्यैव देहस्य ज्या देहामध्ये प्राण नाहीत अर्थात प्रेत जे आहे मृत शरीर जे आहे तर
त्याला लोक सजावट करतात. आणि हे सामान्यतः बघितलं जातं की एखादा मित्र असेल, नातेवाईक असेल, तर ही लोक जे आहेत ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराला जे ते सजावट करतात त्याची. आणि त्यांचं जे आहे मग मिरवणूक किंवा खांद्यावरती घेऊन त्याला नेलं जातं. तर व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या अशा प्रकारची जी सजावट आहे मृत शरीराची, वास्तविक रीतीने त्याचं काही किंमत नाहीये. का तर अप्राणस्यैव देहस्य, शरीरातून प्राण चालले गेलेले आहेत. तर त्यामुळे अशा प्रकारची भौतिक संस्कृतीतली प्रगती जिथे कृष्ण भावनामृत नाहीये, तर ती प्रगती पण अशा प्रकारचीच आहे, अर्थात एका मृत शरीराला सजावण्याप्रमाणे. तर हे खूप महत्वाचं आहे आपल्याला समजणं. रूपाजी इथे भगवद्गीतेच्या श्लोकाच्या आधारावर समजून सांगतायत. इंद्रियाणी पराण्या इंद्रियभ्य परमना मनसस्तु परा बुद्धी. म्हणून वास्तविक शिक्षणाचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा आत्म्याच्या आध्यात्मिक मूल्यांचा साक्षात्कार हाच असला पाहिजे. ठीक आहे, पुढे कोण वाचते? हरे कृष्ण प्रभू दंडवत. भगवद्गीतेप्रमाणे 2.42 आणि 7.15 भ्रांत संसारी शिक्षकांना वेद, वाद, रथ आणि माया यापरत ज्ञान असे म्हणतात. असे शिक्षक निरीश्वरवादी असुर अर्थात नराधमही असू शकतात. जे वेद, वाद, रथ असतात ते वैदिक शास्त्रांचे प्रकांड विद्वान असल्याचा आव आणतात, परंतु दुर्दैवाने ते वेदांच्या ध्येयापासून दूर गेलेले असतात. भगवंतांना जाणणे हे वेदांचे ध्येय आहे असे भगवद्गीतेत 15.15 सांगितले असूनही हे लोक भगवंतांमध्ये थोडी सुद्धा रुची ठेवीत नाहीत. या उलट स्वर्गप्राप्तीसारख्या सकाम कर्मफळांच्या आशेने ते मोहित झालेले असतात. हरे कृष्ण प्रभू दंडवत प्रणाम. तर इथे आपण बघू शकतो, जेव्हा इथे भ्रांत संसारी शिक्षकांना वेद, वाद, रथ, तर हे दुसऱ्या अध्यायाच्या 42व्या श्लोकात गीतेत दिलेले आहे. या मिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यत् अस्तीति किंचन वादिना नान्यद अस्तीति वादिना. तर त्यात स्पष्ट दिलेलं आहे की वेद वादरता पार्थ, अर्थात हे जे वेद वादरतः, जे च्या आधारावर जे वेदांचे अनुयायी आहेत, ते नेहमी वेदांच्या आधारावर चर्चा करण्यामध्ये, वाद करण्यामध्ये ते मग्न असतात. असे हे जे वेद वादरत आहेत, तर इथे सांगितलंय की हे शिक्षक, अशा प्रकारचे शिक्षक जे आहेत ते निरीश्वरवादी असुर अर्थात नराधमी असू शकतात. तर एक दृष्टिकोनातून बघितलं तर ते तर वेदाच्या आधारावरती वाद करतात. त्यांना निरीश्वरवादी, असुर किंवा नराधम असण्याची शक्यता काय आहे? असं असू शकतं का? तुमच्यापैकी कोणाला वाटतंय? प्रभूजी ते भगवंतांना नाही मानत, वेदांना मानतात पण भगवंतांना नाही मानत. हो का? तर प्रभुपादजी पुढे याचं स्पष्टीकरण देत आहेत. कशा प्रकारे ते वेदांच्या ध्येयापासून दूर गेलेले आहेत. अर्थात वेदांचं ध्येय काय आहे? सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञान अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्य वेदांत कृत वेदविदेव चाहं. अर्थात भगवंतांना जाणणं हे वेदांचं ध्येय आहे, पण ते काय करतायत? भगवंतांमध्ये रुची ठेवतात. त्यांची रुची कुठे आहे? सकाम कर्मफळांच्या आशेने स्वर्गप्राप्ती करणं.
तर त्यामुळे इथे त्यांना वेद वाद जे आहेत ते त्यांच्याबद्दल इथे प्रभुपादजी सांगतायत की ते निरीश्वरवादी असुर अर्थात नराधमही असू शकतात. तर निरीश्वरवादी असुर किंवा नराधम का म्हणण्यात येते? कारण ते ध्येयापासून स्वतः दूर गेले आणि ते दुसऱ्यांनाही त्या प्रकारे प्रेरित करतात. तर त्यामुळे ते वैदिक सभ्यतेचं जे लक्ष्य आहे, वैदिक धारणेचं, वेदांचं, ते लोकांना शिकवत नाही किंवा त्याचं आचरण करत नाही. त्यामुळे त्या प्रकारे ते स्पष्टता दिलेली आहे. म्हणजे 7.15 हे तर आपण बघितलंय. नमाम दुष्कृत्य नमो. हा, पुढे वाचा. वाचू प्रभूजी? ज्यांनी वाचलं नाही ते वाचा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. पहिल्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंत सर्व वस्तूंचे स्वामी असल्याचे जाणून जीवनावश्यक वस्तूंचा आपल्याला जितका पुरवठा करण्यात आला आहे तेवढ्यावर समाधान मानले पाहिजे. विस्मरणशील जीवात्म्याला भगवत भावना जागृत करणे हेच सर्व वैदिक शास्त्रांचे ध्येय आहे. मूळ मानव समाजाला याबद्दल ज्ञान मिळावे म्हणून ही तेच ध्येय वेगवेगळ्या प्रकारे जगाच्या विभिन्न शास्त्रात दिलेले आहे. विस्मृतीग्रस्त जीवात्म्याचे भगवंताबरोबरचे हरवलेले नाते पुनर्जागृत करणे हे वेदाचे उद्दिष्ट आहे. अशा रीतीने मनुष्याला भगवत धामात प्राप्त करून देणे हा सर्व धर्माचा अंतिम उद्देश आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे आपण बघतो खूप महत्वाचा संदेश जो आहे पद्मपुराणामध्ये पण याच्याबद्दल सांगितलेलं आहे. कशा प्रकारे भगवंतांचं स्मरण हे सर्व वैदिक शास्त्रांचं ध्येय आहे. अर्थात स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न जातुचित. तर अर्थात सारे नियम जे आहेत ते याच्यासाठीच आहे की आपण भगवंतांचं स्मरण करू शकलो पाहिजे. तर प्रभुपादजी ते सांगतायत की वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये एकच ध्येय जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे सांगण्यात आलंय. अर्थात हे जे ध्येय आहे भगवंतांचं नित्यशः स्मरण करणं, भगवत भावना जागृत करणं, हे ध्येय उपनिषदांमध्ये, पुराणांमध्ये फक्त ते जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे दिलेले आहे. विस्मृतीग्रस्त जीवात्म्याचे भगवंतांबरोबरचे हरवलेले नाते, अर्थात त्या नात्याला पुनर्जागृत करणं हेच वेदांचं उद्दिष्ट आहे. आणि अंततोगत्वा भगवत धाम प्राप्त. पुढे वाचा. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू? परंतु वेदवादरत लोक भगवंताशी असणाऱ्या विस्मृत नात्याची पुनर्स्थापना करण्याचं सोडून इंद्रिय सुखासाठी स्वर्ग प्राप्तीसारख्या दुय्यम आणि क्षुल्लक बाबींनाच वेदांचे अंतिम लक्ष्य समजतात. ही इंद्रिय तृप्तीची वासनाच मुळी लोकांना भौतिक प्रार्थना आहे. असे लोक वेदांचे चुकीचे अर्थ लावून लोकांची दिशाभूल करतात. सामान्य लोकांकरिता वेदांवरील विश्वसनीय अशी स्पष्टीकरणे असणाऱ्या पुराणांची सुद्धा हे लोक कधी कधी निंदा करतात. वेदवारत लोक महान आचार्यांच्या अधिकाराची उपेक्षा करून वेदांवर स्वतःची स्पष्टीकरणे देतात. तसेच त्यांच्यापैकी एखाद्या कपटी मनुष्याला निवडून वैदिक ज्ञानाचा अग्रगण्य प्रचारक म्हणून त्याची जाहिरात करतात. विद्यार्थी रथ असे अगदी योग्य शब्द वापरून या मंत्रात अशा लोकांची कडक निंदा करण्यात आली आहे. वेद हेच सर्व ज्ञानाचे उगमस्थान असल्यामुळे विद्यायाम म्हणजे
वेदांचे अध्ययन आणि रत म्हणजे व्यस्त, विद्यायाम रता म्हणजे वेदाध्ययनात व्यस्त राहणारे. वेदांच्या तथाकथित अनुयायांची या ठिकाणी निंदा करण्यात आली आहे, कारण आचार्यांची अवज्ञा केल्यामुळे त्यांना वेदांच्या वास्तविक ध्येयाचे ज्ञानच नसते. वेदवारत लोक स्वतःच्या हेतुपुष्ट्यर्थ वेदांच्या प्रत्येक शब्दाचे अर्थ शोधित असतात. मात्र वैदिक शास्त्र म्हणजे एक असामान्य ग्रंथसंच आहे आणि तो समजण्याकरिता गुरु शिष्य परंपरा आवश्यक असते, हे त्यांना माहीत नसते. हरे कृष्ण. तर रूपाजी ते स्पष्टीकरण देतात कशा प्रकारे जे भगवंतांशी पुनर्संबंध प्रस्थापित करणं, त्याच्याऐवजी हे क्षुल्लक बाबींना वेदांचं लक्ष समजतात. आणि जी इंद्रिय तृप्ती जी आहे, इंद्रिय तृप्तीच्या वासनेमुळेच एक जीवात्मा भौतिक बंधनामध्ये फसलाय आणि त्याच्या आजाराला बरं करण्यापेक्षा, त्या आजाराचं समाधान करण्यापेक्षा त्या आजाराला अजून वाढवणं, हे तर मुळे चुकीचंच आहे. त्यामुळे इथे म्हटलंय की असे लोक वेदांचे चुकीचे अर्थ लावून लोकांची दिशाभूल करतात. तर आपण बघू शकतो कशा प्रकारे अज्ञानात राहणं हे वाईट आहे. पण अज्ञानात राहून जर व्यक्ती ज्ञानात असल्याचं प्रतिपादित करत असेल तर ते त्याच्याहूनही वाईट आहे. ज्या प्रकारे जे नास्तिक वैज्ञानिक लोक आहेत ते अज्ञानात असूनही ते सांगतात की आमच्याकडे ज्ञान आहे, ज्ञानी आहोत. पण हे जे असे वैज्ञानिक लोक आहेत ते जर दुसऱ्यांची निंदा करत नसतील, वैदिक धर्माची निंदा करत नसतील, तर त्यांना आपण म्हणू शकतो की ते अज्ञानी लोकांपेक्षा वाईट आहेत. पण जर ते निंदा करत असतील, अर्थात जर त्यांच्याकडे ज्ञान नाहीये आणि अज्ञानात असून सुद्धा ते दुसऱ्यांची निंदाही करतायत, खऱ्या ज्ञानाची त्यांच्याकडनं निंदा होत असेल, तर ते अजून अर्थात खूपच ती वाईट अवस्था आहे. ज्या प्रकारे आपण म्हणू शकतो की एक वाईट अवस्था, त्याच्याहून वाईट अवस्था आणि अगदी खूपच, ज्याला आपण म्हणू शकतो की बॅड, वर्स अँड वर्स्ट, अर्थात वेगवेगळ्या स्तरामध्ये त्याला आपण जाणू शकतो. तर अशा प्रकारे हे जे लोक आहेत जे अज्ञानात असून ज्ञानाचा अवांतर आणि जे खरोखर ज्ञानी आहेत त्यांची निंदा करतात, ते सर्वात वाईट स्थिती येते. त्यामुळे ते प्रभुपाद म्हणतात, महान आचार्यांच्या अधिकाराची उपेक्षा करून वेदांवर स्वतःची स्पष्टीकरणे देतात, तर हे खूप वाईट अवस्था आहे. आणि पुढे हे सांगतायत की त्यांच्यातल्या एका कपटीला निवडून वैदिक ज्ञानाचा अग्रगण्य प्रचारक म्हणून त्याची जाहिरात करतात. तर इथे तथाकथित अनुयायांची निंदा आहे. तथाकथित अर्थात जे खरोखर वेदांचे अनुयायी नाहीत आणि ते आचार्यांची अवज्ञा करत असल्यामुळे त्यांना वेदांचं जे ध्येय आहे ते समजू शकत नाही. ते इथे प्रभुपादजी जेव्हा सांगतायत की वैदिक शास्त्र म्हणजे एक असामान्य ग्रंथसंच आहे आणि जेव्हा असा हा असामान्य ग्रंथसंच जो आहे तो व्यक्ती स्वेच्छेने, स्वतःच्या बुद्धिमत्तेने तो
त्याला समजणं कठीण आहे. त्याच्यासाठी व्यक्तीला ते गुरु शिष्य परंपरेत शिकणं गरजेचं आहे. अर्थात कधी-कधी असं दिसतं, की गुरु शिष्य परंपरेमध्ये एक आचार्यांद्वारे काही एक टीका दिली आहे आणि त्यांचे शिष्य जे आहेत, ते बरोबर त्यांच्या उलट टीका प्रस्तुत करतायत. तर मग ती योग्य गुरु शिष्य परंपरा आहे का? आपल्यापैकी कोण सांगू शकतं? हरे कृष्ण प्रभूजी. ते जर हं. गुरु सांगितल्यापेक्षा उलट सांगत असतील तर ती योग्य गुरु शिष्य परंपरा नाहीये. हां, तर आज कसं बाहेरील दृष्टिकोनातून आपणाला कसं वाटतंय, की अरे, ती योग्य गुरु शिष्य परंपरा नाहीये, असंच वाटतं. पण जर ते गुरुच्या विरोधात नसेल, पण ती टीका जर शास्त्रांनुसार अ, अ, योग्य अर्थ लावून प्रकट केली आहे आणि त्याचा जरी एका गुरुने जे दिले त्याच्याहून उलटा जरी अर्थ लागत असला, तरी त्याच्यात काही दोष नाहीये. तर ती योग्य गुरु शिष्य परंपरा असू शकते. जसं आपण बघतो, की भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा बलदेव विद्याभूषण आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांची जी टीका आहे, त्याच्यात स्पष्टपणे दिसतं, की एक आचार्य जे आहेत, ते म्हणतात, की कशाप्रकारे जी सेना भीष्माद्वारे अ, रक्षित आहे. तर हा एकदम सुरुवातीचाच श्लोक आहे. एक मिनिट आपण तो श्लोकाच्या आधारावरती हा पहिल्या अध्यायाचा 10वा श्लोक. जिथे अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तम त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. अर्थात अपर्याप्तम शब्दाचा आणि पर्याप्तम शब्दाचा बरोबर दोघांनी वेगवेगळा अर्थ लावलेला आहे. अपर्याप्तमचा असीमित किंवा सीमित दोन्ही अर्थ होऊ शकतात आणि पर्याप्तमचे अर्थ सीमित किंवा ते पुरेसा आहे, असे दोन्ही अर्थ होऊ शकतात. तर त्यानुसार बघितलं तर त्याचा अर्थ जो आहे तो वेगळा लागतो, पण तरी त्याच्यात कुठल्याही प्रकारे चूक नाहीये. का तर कारण जेव्हा हा अर्थ लावला जातोय, की दुर्योधन जेव्हा म्हणतोय, की आपली जी शक्ती आहे ती असीमित आहे, कारण आपण भीष्म पितामहांद्वारे संरक्षित आहोत. पण पांडवांची जी शक्ती आहे ती सीमित आहे, कारण ते भीमाद्वारे संरक्षित आहे. तर बघितलं तर त्या दृष्टिकोनातून भीष्म जे आहेत ते खूप महान योद्धे आहेत आणि त्यामुळे ते वाक्य योग्यही वाटतंय. पण तेच त्याचा अर्थ जेव्हा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्याद्वारे आपण बघतो, जरी तो अर्थ वेगळा वाटला तरी तो योग्य आहे. का? तर भीष्म जे आहेत ते दुर्योधनाच्या बाजूने आहेत आणि भीम जे आहेत ते त्यांच्या बाजूने भगवान कृष्ण आहेत. त्यामुळे त्यांची जी शक्ती आहे ती ते पर्याप्तम जे म्हटलेलं आहे तर ती पुरेशी आहे. अर्थात ते पुरून उरतील या सर्वांना. या प्रकारे त्याचा अर्थ जो आहे तर तो शास्त्रसंमत आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारे समस्या नाही. तर त्यामुळे इथे जेव्हा म्हटलेलं आहे, की हे वैदिक शास्त्र म्हणजे एक असामान्य ग्रंथसंच आहे आणि त्याला गुरु शिष्य परंपरेत समजणं गरजेचं आहे.
तर जेव्हा आपण असं गुरु शिष्य परंपरेत समजतो, तर तेव्हा आपल्याला स्पष्टता येते, की हां, हे ह्या दृष्टिकोनातून आपण हे समजू शकतो. आणि हे दोन्ही दृष्टिकोन जसे आपण बघितले, दोन्ही दृष्टिकोन योग्य आहेत, त्याच्यात कुठलीही चुकी नाहीये. पण ते परंपरेत आहे, अर्थात गुरु-शिष्य परंपरेतलंच ते ज्ञान आहे. व्यासदेवांनी जी शिक्षा दिली आहे, त्याच्यानुसारच ते सांगण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, की आपण या वैदिक शास्त्रांना गुरु-शिष्य परंपरेत समजणं. पुढे वाचा. जे वाचले नाहीत वाचू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्णा. वेदांत दिव्य संदेश समजण्यासाठी आपण एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे गेलेच पाहिजे, अशा मुंडकोपनिषदाची 1.2.12 आज्ञा आहे. परंतु या वेदवाद रथ लोकांचे स्वघोषित आचार्य असतात. या आचार्यांचा दिव्य गुरु शिष्य परंपरेशी काहीही संबंध नसतो. अशा रीतीने वेदांचा विपरीत अर्थ लावल्यामुळे ते घोर अज्ञानाच्या दिशेने अग्रेसर होत असतात. वस्तुतः ज्यांना वेदांचे अजिबात ज्ञान नाही अशा लोकांपेक्षा हे वेदवादरत लोक अधिक घोर अंधकारात पडतात. हरे कृष्ण. तर इथे जे आहे रूपाजी मुंडक उपनिषदाच्या आधारावर सांगतायत कशा प्रकारे तद विज्ञानार्थम सुगुरुम एवाभिगच्छेत. अर्थात ते विज्ञान समजून घ्यायसाठी व्यक्तीने प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे गेलं पाहिजे. तर वेद वादरत आणि प्रामाणिक जे गुरु शिष्य परंपरा आहे त्याच्यात मोठा अंतर आहे. वेद वादरत जे आहे ते स्वघोषित आचार्य आहेत, पण जेव्हा आपण प्रमाणित गुरु शिष्य परंपरा बघतो तेव्हा ते भगवंतांच्या इच्छेनुसार गुरु जे आहेत आपल्या शिष्याला तोच संदेश, परंपरागत संदेश प्रदान करतात आणि तिथे त्यांना आपल्याला आचार्य म्हणून घोषित करण्याची गरज पडत नाही, कारण ते त्या दिव्य गुणांनी विभूषित असतात आणि त्याच्यानुसार ते आदर्श जीवन यापनही करतात. त्यामुळे रूपाजी ते सांगतायत की ज्या लोकांना वेदांचे अजिबात ज्ञान नाही अशा लोकांपेक्षा हे वेद वादरत लोक अधिक घोर अंधकारात पडतात. का? तर कारण ज्यांना वेदांचं ज्ञान नाहीये ते समजू शकतात की आम्हाला यात काही समजत नाही, त्यामुळे ते त्याचा चुकीचा अर्थ लावून चुकीच्या दिशेने पुढे जाण्यापेक्षा कमीत कमी ते त्या अज्ञानात आहेत. पण जे लोक वेद वादरत आहेत ते वेदांचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे ते अज्ञानाच्या दिशेने, जसं आपण म्हणतो की एकदम 180च्या गतीने किंवा एकदम जलद गतीने ते अंधकाराकडे धावतायत किंवा अज्ञानाकडे धावतायत. त्यामुळे ते म्हटलेलं की अशी लोक जे आहेत ते अधिक घोर अंधकारात पडतात. पुढे वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. माया या प्रवृत्त ज्ञान श्रेणीतील लोक म्हणजे स्वनिर्मित भगवान. त्यांना वाटते की आपण स्वतः भगवंत असून अन्य कोणत्याही भगवंताचे पूजन करण्याची गरज नाही. एखादा मनुष्य श्रीमंत असला तरी त्याची पूजा करण्यास ते होकार देतील, परंतु भगवंताची पूजा कधीही करणार नाहीत. स्वतःचा मूर्खपणा ओळखण्यात असमर्थ असल्यामुळे त्यांना भगवंत आपल्याच मायाशक्तीच्या बंधनात कसे काय पडू शकतील हे समजत नाही. भगवंत जर स्वतः मायेच्या बंधनात असतील तर मायाशक्ती त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिमान ठरली असती. हे लोक असेही म्हणतात की भगवंत सर्व शक्तिमान आहेत, तेव्हा सर्व शक्तिमान भगवंत मायेच्या प्रभावाखाली येण्याची शक्यताच नाही हा विचार ते करीत नाही. असे स्वनिर्मित भगवान वरील प्रश्नांचे कधीच स्पष्ट उत्तरे देऊ शकत नाही. आपण भगवान झालो आहोत यावर ते संतुष्ट असतात. हरे कृष्ण. धन्यवाद. तिथे आपण बघू शकतो की
प्रभुपाद येथे मायया अप्रोत ज्ञान श्रेणीतील लोक म्हणजे स्वनिर्मित भगवान असं म्हणताय. आता तुम्ही ज्यांनी ज्यांनी भगवद्गीतेचं अध्ययन केलंय तुम्ही सर्वांनी, हो. तर तुम्ही सांगू शकता का की हे जे मायया अप्रोत ज्ञान जे म्हटलेलं आहे अशा प्रकारे का म्हटलेले आहे? हरे कृष्ण प्रभूजी. जे मायेने झाकले गेले आहेत असे लोक स्वतःलाच भगवान समजून इतरांनाही त्यांची पूजा करायला लावतात आणि ते देवी देवतांची म्हणजे दुसऱ्या कोणत्याच देवतांची पूजा करण्याची गरज नाहीये असं तर लोकांना सांगतात. तर इथे आपल्याला हे खूप महत्वाचं आहे समजणं की जेव्हा मायया अप्रोत ज्ञान म्हटलेलं आहे अर्थात त्यांना जे आहे हे शास्त्रांचं ज्ञान आहे. त्यांना अपरे शास्त्राध्यापनादि मत्वेपि मायया अप्रोतं ज्ञानम येषां ते. अर्थात जरी त्यांना शास्त्र अध्ययनाद्वारे त्यांना ज्ञान प्राप्त झाले पण ते ज्ञान जे आहे त्यांचं मायेद्वारे काय झालंय अपहृत केलं गेलं आहे. त्यामुळे त्यांना काय वाटतंय की आपण स्वतः भगवंत असून अन्य कोणत्याही भगवंतांचे पूजन करण्याची गरज नाही. इथे प्रभुपादजी खूप छानपणे सांगताय हे आजकाल बघायला भेटतं की जर एखादा व्यक्ती त्याच्याकडे काही विशेष ऐश्वर्य असलं, कोणी खूप प्रसिद्ध असेल आणि खूप श्रीमंत असेल तर अशी लोक त्या व्यक्तीची पूजा करतात पण भगवंतांची पूजा करत नाही. तर जेव्हा म्हटले की अशा प्रकारे वेगवेगळ्या ऐश्वर्यांमध्ये ज्यांच्याकडे थोड्या प्रमाणात जरी ऐश्वर्य दिसलं तरी ही लोक त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. भगवंत तर गीतेत सांगतात यद यद विभूती मत्सत्वम श्रीमत ऊर्जितम एव तत्तत एवावगच्छत्वम मम तेजांश संभवम. अर्थात जे काही विशेष ऐश्वर्य किंवा विभूती आपणास बघण्यास येते आपण आढळते तर निश्चित रूपाने ते जे सर्व काही आहे ते काय आहे ते भगवंतांच्या मम तेज अंश संभव. अर्थात भगवंतांच्या या तेजाचं भगवंतांच्या महानतेचे एक छोटं प्रतीक आहे ते अंश अर्थात एक छोटा अंश आहे. पण तरी हे लोक भगवंतांची ज्यांच्याकडे ते असीमित प्रमाणात ऐश्वर्य आहे त्यांची पूजा करणार नाही पण ते अशा एखाद्या तुच्छ भगवंतांच्या तुलनेत हे बाकीयांनी जे सगळं सर्व तुच्छच आहेत का तर ते अगदी खूप कमी प्रमाणात आहेत त्यांच्याकडे हे ऐश्वर्य तर त्यांची हे लोक पूजा करतात. प्रभुपादजी त्यामुळे सांगतात की ते स्वतःचा मूर्खपणा ओळखण्यात असमर्थ असल्यामुळे त्यांना भगवंत आपल्याच मायाशक्तीच्या बंधनात कसे काय पडू शकतील हे समजत नाही. तर आपण जर वेगवेगळ्या तीर्थस्थळांनाही भ्रमण केलं तरी तिथे आपल्याला बघायला भेटतं की बरेचशी लोक जे आहेत ते ह्याच अज्ञानात असतात आणि ते अशा प्रकारे बोलतात की आपणाला
जाणीव होऊ शकते की कशा प्रकारे हे लोक जे आहेत स्वतःचा मूर्खपणा ओळखण्यात असमर्थ आहेत. तर काही काही जे प्रसिद्ध स्थळ आहेत, जसं भगवंतांनी जिथून आपला ते अंतर्भूत झाले, अर्थात जसं प्रभास क्षेत्र अन्य वेगवेगळ्या ठिकाणी भगवंतांच्या ज्या लीला आहेत, तर तिथे जे मूर्ख लोक आहेत ते ह्या प्रकारे चर्चा करतात की इथे कृष्णाला बाण लागून त्याचा मृत्यू झाला, किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारे चर्चा ऐकण्यास भेटतात. तर जर आपण समजू शकलो नाही की वास्तविक रूपाने बघितलं तर हे लोक मूर्ख आहेत. जरी ते 2-4 इकडचे तिकडचे श्लोक बोलत असतील, जरी त्यांनी काही प्रार्थना पाठ करून आपला पूजा पाठाचा धंदा चालू ठेवला असेल, तरी त्यांना भगवंतांबद्दल योग्य ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये. त्यांनी प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेत ज्ञान स्वीकार केलेलं नाहीये. त्यामुळे त्यांचं ज्ञान कशा प्रकारचे? माया अपहृत ज्ञान, अर्थात भगवंताच्या माया शक्तीद्वारे त्यांचं ज्ञान चोरलं गेलेलं आहे. तर कारण त्यांचं ज्ञान भगवंतांच्या माया शक्तीद्वारे चोरलं गेलंय, त्यामुळे ते विचार करतात की भगवंतही माया शक्तीच्या बंधनात आहेत. त्यामुळे भगवद्गीतेतही भगवंत म्हणतात, अजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. अर्थात हे भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात 11व्या श्लोकात स्पष्टता दिली कशा प्रकारे भगवंतांना अवजानन्ति मां मूढा, अशा प्रकारचे मूढ कर्मी लोक हे भगवंतांना समजू शकत नाही आणि ते असा विचार करतात की भगवंत जे आहे तेही एक प्रकारे मनुष्य शरीरात अवतरित होतात, तेही मनुष्याप्रमाणेही साधारण व्यक्ती आहेत. तर त्यांना याची जाणीव होत नाही की ही माया शक्ती जी आहे ही भगवंतांच्या अधीन आहे आणि त्यामुळे ती भगवंतांना बंधनात टाकू शकत नाही. तर त्यामुळे याचं तर्काच्या दृष्टिकोनातून समजण्यासाठी रूपाजी सांगतायत की भगवंत जर स्वतः मायेच्या बंधनात असतील तर मायाशक्ती त्यांच्यापेक्षा अधिक शक्तिमान ठरली असती. याचा अर्थ काय झाला की मायाशक्ती जी आहे तीच सर्वश्रेष्ठ राहिली असती. म्हणजे आपण म्हणतो की भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत आणि माया त्यांच्या अधीन आहे, तर निश्चित रूपाने हे समजणं गरजेचं आहे की भगवंत मायेच्या बंधनात फसत नाहीत. आणि गीतेत अन्यत्र याची स्पष्टता येते. जसं भगवंत सांगतात, मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम. भगवंतांच्या अध्यक्षतेखाली प्रकृती जी आहे ती कार्य करते. किंवा 7व्या अध्यायात श्लोक येतो 14वा, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. अर्थात जर कोणी भगवंतांना शरणागत झालं तर ते मायेच्या बंधनातून मुक्त होतात. पण हे लोक एवढे मूर्ख आहेत की ते हे समजू शकत नाही, जो भगवंतांना शरणागत होतोय तो मायेतून मुक्त होतोय, तर असे भगवंत कस काय मायेच्या बंधनात फसतील? पण ते हे समजू शकत नाही, कारण त्यांचं ज्ञान जे आहे ते माया शक्तीच्या द्वारे अपहृत झालेलं आहे, चोरलं गेलेलं आहे. अज्ञश्च अश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति. अर्थात जर अशी लोक अल्पज्ञानी, अश्रद्धाळू, संशयात्मक असली, अर्थात जसं प्रामाणिक आचार्यांद्वारे जे निष्कर्ष सांगण्यात आलेले आहे
ते जण स्वीकार करतात, ते स्वतःलाच आचार्य घोषित करत असतील, स्वतःलाच भगवंत घोषित करत असतील, तर आपण बघू शकतो की अशी लोक जे आहेत त्यांचा उद्धार, ते स्वतःचाही उद्धार करू शकत नाही. दुसऱ्यांचा उद्धार करणं तर दूरचीच गोष्ट आहे. आणि हीच लोक जे आहेत ते प्रभुपादजी लिहितात की हे लोक असेही म्हणतात की भगवंत सर्वशक्तिमान आहेत. तर तेव्हा सर्वशक्तिमान भगवंत मायेच्या प्रभावाखाली येण्याची शक्यताच नाही, हा विचार ते करीत नाही. त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा असे विषय येतात, भगवान रामचंद्र जे आहेत ते कर्माच्या नियमानुसार, कारण त्यांनी वालीला बाण मारला होता, त्यामुळे त्यांना कृष्णाच्या रूपामध्ये आल्यावरती बाण मारण्यात आला. अशा प्रकारे ते सांगतात कर्माच्या नियमानुसार त्यांना त्यांचं कर्म भोगायला लागलं. तर हे कितपत योग्य आहे, कितपत सत्य आहे, कितपत त्याच्यात विचार करण्यासाठी थारा दिला पाहिजे, याचा एखादा सुज्ञ व्यक्तीच समजू शकतो. पण जो मूर्ख व्यक्ती आहे, तसे काहीही जे निष्कर्ष आहे, चुकीच्या गोष्टी आहे, त्यालाही ते स्वीकार करतात आणि त्याची चर्चा करतात, हा विचार करून की की कृष्ण भगवान रामचंद्र जे आहेत हे सर्व कर्माच्या नियमाच्या अधीन आहेत. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या चुकीच्या धारणा आहेत, ह्या निश्चित रूपाने अशा जे मायेच्या अधीन आहेत त्या लोकांद्वारे पसरवल्या जातात. तर त्यांना हे समजणं कठीण आहे की सर्वशक्तिमान भगवंत जे आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे कर्माचे नियम किंवा दुसरे नियम लागू शकत नाही, कारण तेच या सर्व नियमांचे स्रोत आहेत. जसं आपण उदाहरण बघतो की जर एखादा देशाचा राष्ट्रपती, पंतप्रधान वगैरे असेल, तर त्यांना सिग्नलला थांबणं किंवा अन्य जे सामान्य व्यक्तीसाठी नियम असतात ते नियम लागू होत नाहीत. त्याच प्रकारे किंवा आपण बघतो की कधी-कधी राष्ट्रपती जे आहेत ते जेलमध्ये जातात कैद्यांना भेटण्यासाठी. पण त्यांनी जेलमध्ये जाणं आणि एखाद्या कैद्याने जेलमध्ये जाणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. कैद्याला जे आहे जबरदस्ती त्याला तुरुंगात टाकलं जातं, पण राष्ट्रपती जे आहेत ते त्यांच्या स्वेच्छेने स्वेच्छेने गेलेले आहेत. ते जेलमध्ये जाऊन कैद्यांना भेटणं, त्यांचा समाचार घेणं वगैरे ते स्वेच्छेने करतायत. तर त्या प्रकारे सर्वशक्तिमान भगवंतांवर एखाद्याने अशा प्रकारचे आरोप करणं किंवा नियम लावणं हे बघितलं तर अगदीच मूर्खपणाचं लक्षण आहे. पण तरी ते लोक जे आहेत ते अशा प्रकारे स्वतः त्याच्याबद्दल त्यांची धारणा असते आणि दुसऱ्यांना अशा चुकीच्या धारणा पसरवतात. असे स्वनिर्मित भगवानवरील प्रश्नांची कधीच स्पष्ट उत्तरे देऊ शकत नाही. आपण भगवान झालो आहोत यावर ते संतुष्ट असतात. तर त्या लोकांकडे याची स्पष्ट उत्तरही नसतात आणि त्यांची संतुष्टी याच्यातच आहे की आता आपण भगवान झालो. तर भगवान कसे झालो किंवा आपण खरोखर भगवान आहोत का, हे ते समजू शकत नाही. का तर जेव्हा व्यक्ती एखादा जेलमधला व्यक्ती आहे, तो जेव्हा राष्ट्रपतीला बोलतो की तुम्ही कोण आहात? तर राष्ट्रपतीचं म्हणाला मी ह्या देशाचा राष्ट्रपती आहे. तर तो जो कैदी आहे किंवा एखाद्या मेंटल असायलम, येरवडा वगैरे अशा ठिकाणी जे असतात, तर तेही अशा प्रकारे बोलतात की मी पण जे आहे मी राष्ट्रपती आहे. तर जेव्हा ते स्वतःला राष्ट्रपती घोषित करतायत, त्याची काय किंमत आहे? पण जो खरोखर राष्ट्रपती आहे, तो त्या राष्ट्रपतीच्या अधिकाराने, नात्याने कार्य करू शकतो.
पण जो स्वघोषित आहे, त्या स्वघोषित राष्ट्रपतीची काय किंमत आहे? त्या प्रकारे असे स्वनिर्मित भगवान जे आहेत, ते जरी ह्या विचाराने संतुष्ट राहिले तरी त्याला कुठल्याही प्रकारे किंमत नाहीये. या मंत्र 9च्या आधार कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, आपण याच्यावरती जे आहे आचार्यांची काय टीका आहे त्याच्यावर चर्चा करूया. मध्वाचार्य जे आहे हे कूर्म पुराणाच्या आधारावर इथे सांगताय. अन्यथोपासका ये तु तमोन्धं यान्ति असंशयं ततोऽधिकम् इव व्यक्तं यान्ति तेषाम् अनिन्दकः तस्माद्यदा स्वरूपं तु नारायणम् अनामयम् अयथार्थस्य निन्दां च ये विदुः सः सज्जनः ते निन्दया यथार्थस्य दुःखज्ञानादिरूपिणः दुःखज्ञानादि संतीर्णः सुखज्ञानादिरूपिणः यथार्थस्य परिज्ञानात् सुखज्ञानादिरूपतां यान्ति. अर्थात ते म्हणतायत की कुठलाही संदेह न ठेवता हे जाणलं पाहिजे की जे भगवान विष्णूंच्या उपासने व्यतिरिक्त अन्य उपासना करतात ते अंधकारमय स्थितीत जातात आणि जे अशा लोकांची निंदा करत नाही ते अजूनही अंधकारमय स्थितीत जातात. जे ततोधिकम इव व्यक्तम यान्ति तेषाम अनिंदकः. पुढे सांगतायत की जे भगवान नारायणांना त्यांच्या खऱ्या रूपामध्ये जाणतात आणि त्याचबरोबर जे भगवंतांच्या बद्दल चुकीचे ज्ञान असणारे लोक आहेत त्यांची निंदा करतात ते खरोखर जे आहे ते ये विदु सज्जनः ते खरोखर जे आहेत खरे भक्त आहेत. अशा प्रकारे चुकीच्या ज्ञानाची निंदा केल्याने जे चुकीच्या ज्ञानामध्ये आपण बघतो की त्याच्यामुळे दुःख अज्ञान पसरतं. तर अशा प्रकारच्या चुकीच्या ज्ञानाची निंदा केल्यामुळे हे लोक जे आहेत हे दुःख आणि अज्ञानाला पार करू शकतात. आणि अशा प्रकारे पूर्ण परम सत्याची ज्ञान प्राप्त झाल्याने जे पूर्ण आनंदमय आणि ज्ञानमय आहे ते जे आहे आनंद आणि ज्ञानाच्या स्थितीला प्राप्त करतात. ते वेदांत देशिक आचार्य जे आहेत ते 9व्या मंत्रावर टीका देतात. अशा प्रकारे परमात्मा जे खूप साऱ्या अद्भुत शक्तींनी परिपूर्ण आहे त्यांच्याबद्दल ज्ञानाचं पालन करण्यास
सांगितल्यानंतर जे शिक्षक आहेत ते आपल्या शिष्याला केवळ कर्माचं पालन करण्याबद्दल निंदा करतात किंवा केवळ ज्ञानाचं पालन करण्याबद्दल निंदा करतात आणि सांगतात कशा प्रकारे हे सर्वोच्च लक्ष्य आहे ते ज्ञानाचं अनुशीलन वर्णाश्रम धर्माचं पालन करण्याबरोबर केल्याने प्राप्त होऊ शकतं. जे भोग आणि सत्ता किंवा शक्तीसाठी खूप आसक्त आहेत, उपासते अविद्याम, ते जे आहेत ते आपलं मन कर्मामध्ये लावतात, ज्याच्यात त्यांना खरं ज्ञान प्राप्त नसतं आणि त्याच्यामुळे ते जे आहे ते घोरतम अंधकारात जातात. अंधम तमः. तर अविद्या जी आहे हिची तुलना इथे कर्माबरोबर केली आहे. अविद्या कर्म संज्ञान्य तृतीया शक्तिरिष्यते. ही जी तिसरी शक्ती आहे विष्णू पुराणातील 6:7:61 मध्ये कशा प्रकारे हिला अविद्या किंवा कर्म म्हटलेलं आहे. अर्थात अविद्या कर्म संज्ञा, कर्म ह्या याच्याने ओळखलं जाते. अन्य तृतीया शक्ती. तर अशी लोक जे आहे ते यातनांच्या जागेला निश्चितपणे प्राप्त करतात, कारण त्यांचं जे तल्लीनता आहे ती मोक्षामध्ये नसून अर्थ धर्म आणि कामामध्ये लागलेली असते. तर त्यामुळे या विषयांवरती जे चर्चा करतात ते घोषित करतात कशा प्रकारे जे अशा प्रकारच्या कर्मात रत असतात त्यांना निरंतर यातना भोगायला लागतात. लवायते अद्रा यज्ञरूपा अष्टदशोक्तम अवरम येषु कर्म एतत् श्रेयो ये अभिनंदन्ति मूढा जरा मृत्युम ते पुनरेवापि यान्ति. तर जे अशा प्रकारे निम्नतम कर्मामध्ये लागलेला असतात, अष्टादशोक्तम अवरम येषु कर्म, अशा प्रकारचं 18 विभागांमधलं हे जे कर्म आहे त्यांची तुलना एखाद्या अस्थिर नौके बरोबर केली आहे. आणि जे असे मूर्ख लोक आहेत जे हा विचार करतात की हे सर्वोत्कृष्ट लक्ष्य आहे किंवा हे ध्येय आहे, अशा लोकांना जे आहे वार्धक्य आणि वारंवार मृत्यूला सामोरं जावं लागतं. मुंडक उपनिषदात 1:2:7 मध्ये सांगितलं. तर अशी लोक जे केवळ ज्ञानामध्ये रत होतात आणि त्यांच्या योग्यतेनुसार जे कर्म आहेत त्याला त्याग करतात, ते अजूनही घोरतम अंधकारात जातात. अशा लोकांपेक्षा की जे फक्त कर्मामध्ये तल्लीन आहेत. त्यामुळे ते इव शब्द जो आहे तो हे दर्शवतो की या अज्ञानाची जी पातळी आहे त्याला योग्यपणे समजणं कठीण आहे. आता ते खूप घोर अंधकारात जातात. इथे ऊ शब्दाचा जो वापर आहे तो विद्यायामच्या संबंधात केलेला आहे. त्याचा अर्थ इथे होतो की जे केवळ ज्ञानामध्ये रत आहेत. बलदेव विद्याभूषण जे आहे त्याच्यावरती सांगतायत
इथे उपनिषद जे आहे अशा व्यक्तींबद्दल चर्चा करताय की जे आपलं जीवन विहित कर्तव्यानुसार जगण्यासाठी तयार आहे, जिथे त्यांना आत्म्याचं कुठल्याही प्रकारे ज्ञान नाही आहे, जे पूर्वी आपण चर्चा केली. हा श्लोक आणि पुढचे 5 मंत्र जे आहे हे अनुष्टुभ छंदामध्ये गायले जातात. आणि या श्लोकांमध्ये जे आहे कर्म आणि ज्ञान दोनांची निंदा केली आहे, जर ते एक दुसऱ्याहून स्वतंत्रपणे त्याचं पालन केलं जात असेल तर. अशी लोक जे केवळ कर्मामध्ये लागलेत, जे ज्ञानाच्या बरोबर विरुद्ध आहे, जे स्वर्ग प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, अशी लोक जे आहे घोर अंधकारात प्रवेश होतो, जिथे ते काही बघू शकत नाही. अर्थात त्यांना पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात फसायला लागतं. आणि अशी जी लोक आहे जे निर्विशेष आत्मज्ञानाचा अनुशीलन करतात, अशी लोक अजूनही घोरतम स्थिती, अंधकाराच्या स्थितीला प्राप्त करतात, जी जन्ममृत्यूच्या पुनरावर्ताहूनही वाईट स्थिती आहे. अशा स्थितीला ते प्राप्त करतात. भक्तिविनोद ठाकूर जे आहे त्याच्यावरती सुंदर टीका करतात. भक्तिविनोद ठाकूर सांगतात की परमात्मा जे आहेत त्यांच्या अचिंत्य शक्ती आहेत, आणि हे शास्त्राच्या आधारावर श्वेताक्षर उपनिषद मध्ये म्हटलेले परास्य शक्तिर्विदय श्रूयते, तर भगवंतांच्या खूप साऱ्या विविध शक्ती आहेत, आणि त्यातली एक शक्ती माया शक्ती आहे. माया शक्तीद्वारे भगवंत जे आहे या जगताची निर्मिती करतात, आणि मायेचे 2 कार्य आहेत, विद्या आणि अविद्या. तर विद्या हे जे आहे जडत्वाला नाश करते, आणि अविद्या जे आहे ते जडत्वाला तयार करते. तर जे लोक जडत्वामध्ये रत असतात, ते जे आहे अविद्येमध्ये स्थित असल्यामुळे, आणि त्यांचं आध्यात्मिक स्थिती जी आहे ही त्या जडत्वाच्या अंधकाराने आवृत असते. आणि जे या जडत्वापासून विरक्त झालेले आहेत, तर अशी लोक जरी ते विद्येच्या द्वारे या जडत्वाला नष्ट करू शकत असले, तरी ते भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीचा आश्रय घेत नाही, जोपर्यंत ते भक्तिमय जीवनाचं पालन करत नाही. आणि त्यामुळे ते जे आहेत ते अशा ठिकाणाला, अशा प्रांताला प्राप्त करतात, जिथे असं वाटतं की आत्मा जो आहे त्याचा नाश होतोय. तर जर जीवात्मा परमात्म्याशी संबंध स्थापित करत नसेल भौतिक जगामध्ये, तर त्याचं भौतिक जगातून भौतिक ते पासून मुक्तता प्राप्त होणं त्याला कठीण आहे. जेव्हा एखादा व्यक्ती जे आहे या संसारातल्या वेगवेगळ्या गुणांना त्याग करतो निंदनीय म्हणून, तर तो ज्या गुणहीन गोष्टी आहेत त्याच्याकडे तो आकर्षित होतो, आणि त्याच्यामुळे जीवात्म्यासाठी एक मोठं एक मोठा अडथळा निर्माण होतो. आणि त्यामुळे देवता जे आहे अशा स्थितीचं वर्णन करताना म्हणतात, एन्नेरविंदाक्ष विमुक्त मानिनस त्वय्यष्टभावात् अविशुद्ध बुद्धयः आरुह्य कृच्छ्रेण परम पदम तथा पतन्त्यधो नाद्रितयुष्मदांग्रयः.
जरी जे अभक्त आहेत ते खूप साऱ्या तपस्या करत असले, जेणेकरून विमुक्त मानिनस, जेणेकरून खूप उच्च जी स्थिती आहे, जिथे ते स्वतःला मुक्त, विमुक्त समजतात, अशा स्थितीला प्राप्त करण्यासाठी तरी हे समजलं पाहिजे की ते अविशुद्ध बुद्धयः, त्यांची जी बुद्धी आहे ती अशुद्ध आहे. त्यामुळे ते त्यांच्या अशा विमुक्त मानिन स्थितीपासून ते काय होतात, त्यांचं पतन ते अधो अनाद येतं. ते त्यांच्या त्या काल्पनिक विमुक्त स्थितीपासून त्यांचं पतन होतं. का पतन होतं? कारण अनादृत युष्मद अंग्रयः, त्यांना जे आहे आदर नाहीये, ते अनादर करता. कसला अनादर करता? युष्मद अंग्रयः, भगवंतांच्या चरण कमलांचा ते अनादर करतात. तर हे देवता जे भगवंतांना प्रार्थना करतायत. भागवतमच्या 10व्या स्कंदातल्या 2ऱ्या अध्यायातल्या 32व्या श्लोकाच्या आधारावर. तर हे मंत्र 9ची जी आपण चर्चा केली, तर आपण बघू शकता की 9, 10 आणि 11 हे जे मंत्र आहे, त्याच्या सारखेच मंत्र 12, 13 आणि 14 आहेत. जसं 9व्या मंत्राची चर्चा केली, तसं आपण 11वा जो मंत्र आहे, हा 12वा मंत्र तुम्हाला मी दाखवतो. फक्त त्याच्यात काय अंतर आहे, जे सुरुवातीला सांगितलं त्याच्यानुसार आपण चर्चा करताना ते स्पष्ट करेन. अंधम तम प्रविशन्ति ये असंभूतिम उपासते ततो भूय इवते तमो यौ संभूत्याम रतः. तर जर तुम्हाला लक्षात असेल, आपण इथे जसं संभूती म्हटलेलं आहे, तिथे आपण इथे असंभूती दिलंय. ठीक आहे, 7 वाजले, आपण इथे थांबू. कोणाला काही प्रश्न आहेत का? हरे कृष्णा प्रभूजी. वेद वादरत लोक म्हणजे कोणते लोक? वेद वादरत. वेद वाद रतः, जे वेदाच्या आधारावरती वाद करतात आणि त्या वादामध्ये ते रत असतात, जे वेदांचे अनुयायी आहे. पण अशी लोक जे आहेत, वेदांचा उद्देश जो आहे त्याला ते समजत नाहीत. तर ते वेदांचा उद्देश कर्मकांडाद्वारे स्वर्ग प्राप्ती करणं किंवा इंद्रिय भोग करणं अशा प्रकारे अर्थ लावतात. त्यामुळे त्यांना वेदवादरत म्हटलेले आहे. ठीक आहे, तर आपण जे आहे मंत्र 9ची चर्चा केली आहे. पुढच्या शनिवारच्या कक्षेमध्ये, पुढच्या कक्षेमध्ये आपण मंत्र 10ची चर्चा, मंत्र 10, 11 जे आहे, आणि पुढचे 9, 10, 11 सारखेच 12, 13, 14 आहे. ते समजायला सोपे जातील. कारण एका ठिकाणी जे आपण बघतोय की ते ज्ञानाबद्दल चर्चा आहे, दुसरीकडे हृदयाबद्दल चर्चा आहे, उपासनेबद्दल चर्चा आहे. आपण ते पुढच्या कक्षेत चर्चा करू. खूप खूप धन्यवाद. श्री उपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण प्रभू, दंड प्रणाम. दंडवत प्रणाम.